सखीची मैत्रीण नीती ही सखीकडे मदत मागायला आली होती. सखीने व तिच्या पती अजयने मोठ्या मनाने तिला मदत केली. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. हळूहळू अजयच्या वागण्यात बदल व्हायला लागला होता. रात्री सखी जेव्हा रोमॅन्टिक होऊन अजयच्या जवळ जायची, तो बाथरूममध्ये जाऊन बसायचा व ती झोपल्यावर परत यायचा. सखीला समजत नव्हतं की विकी तिच्यापासून दूर का राहतोय ते. तिने त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं ठरवलं. ती त्याच्या मागे गेली आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ही कथा आहे सखीची. सखीचा अजयशी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष होत आली होती. त्याच्या घरात सखी, अजय आणि त्याची आई शोभाताई असे 3 जण होते. शोभाताईचा सखीवर अजयपेक्षा जास्त विश्वास होता. त्या दोघींमध्ये आई आणि मुलीसारखं नातं होतं. अजय ही सखीला खूप जीव लावत होता. पण एक दिवस अचानक सखीला तिची बालपणाची मैत्रीण नीती भेटली. तिनं सांगितलं की तिच्या आईबाबा तिच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न लावून देत होते, म्हणून ती घर सोडून पळून आली. तिने अजय व सखीकडे मदत मागितली. त्यांनी काही दिवस आईंना विचारून तिला आपल्या घरात आश्रय दिला. नंतर अजयने तिला आपल्या ओळखीने जॉब लावून दिला. त्यानंतर तिने एक रूम भाड्याने घेतली व तिथे राहायला गेली. आधी ती फक्त सखीची मैत्रीण होती, पण आता ती अजयचीही मैत्रीण झाली होती. सखीला आपल्या मैत्रिणीचं लाईफ सेट व्हायला लागलंय हे पाहून आनंदच झाला. अजय आणि नीतीच्या मैत्रीमुळे तीही खुश होती, कारण सखीचं मन खूप निर्मळ होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण नंतर अजयच्या वागण्यात बदल व्हायला लागला. सखीला त्याच्यातील हा बदल जाणवत होता, पण तिला वाटलं की त्याला कामाचा ताण असल्यामुळे तो थोडा वेगळा वागतोय. पण तो हळूहळू तिला टाळायला लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर चिडायला लागला. तिने दिलेला टिफिनही तसाच घरी परत यायचा. त्याला विचारलं तर तो मी बाहेरच जेवून आलो आहे असं सांगायचा. रात्री ती जेव्हा प्रेमाने त्याच्याजवळ जायची, तो तिच्यापासून दूर जायचा. सखी मी खूप थकलोय, मला झोप येते, म्हणून तो लगेच झोपून जायचा किंवा बाथरूममध्ये जाऊन तिथेच टाइमपास करायचा. व जेव्हा तिला झोप लागायची तेव्हा गुपचूप येऊन झोपायचा. बऱ्याच वेळा रात्री तिने त्याला फोनवर चॅटिंग करताना बघितलं होतं. तिने विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. एक दिवस ती आपला रूम आवरत होती. अजय बाथरूममध्ये आंघोळ करत होता. त्याचा फोन रूममध्येच होता व त्यावर एकामागून एक मेसेज येत होते. काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून तिने त्याचा फोन हातात घेतला, पण तिला फोन उघडता आला नाही. आधी त्याच्या फोनचा पासवर्ड तिच्या नावाचा होता, पण आता त्याने पासवर्ड बदलला होता. ती अजून एकदा प्रयत्न करायला लागली, पण इतक्यात त्याने येऊन तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि न विचारता फोनला हात लावू नकोस म्हणून सांगितलं. आता तिला संशय यायला लागला. त्याआधी कधीही त्याने त्याचा फोन तिच्यापासून लपवला नव्हता. मग ती त्याच्यावर लक्ष ठेवायला लागली. एक दिवस त्याच्या कोटवर तिला मुलीचा खूप लांब केस सापडला. आता तिच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्याला जे वाटतंय ते खरं नसावं अशी प्रार्थना ती करत होती. पण दिवसेंदिवस तिचा संशय वाढतच होता. त्याच्या कपड्यांवर कधी केस तर कधी लेडीज परफ्यूमचा वास यायचा. ती खूप टेन्शनमध्ये राहायला लागली होती. अजय असं काही करेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक दिवस तिच्या एका मैत्रिणीने त्याला सांगितलं की अजयला तिने रेस्टॉरंटमध्ये एका मुलीसोबत बघितलं, पण त्या मुलीचा चेहरा ती बघू शकली नाही. सखी आता खूप दुःखी झाली होती. स्वतःला सावरत तिने मनाला समजावलं की अजय जर आपल्यापासून दूर जात आहे तर यात कदाचित आपलीच चूक असेल. आपल्याकडूनच काहीतरी चुकलं असेल, ज्यामुळे तो मनाने तिच्यापासून दुरावला आहे. तिने आपला संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा ठरवला. अजय काय झालंय तुम्हाला? तुम्ही इतके शांत शांत का असता? तुमच्या मनात काय चाललं आहे? माझं काही चुकलंय का? जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा, मी माझी चूक सुधारेल, पण तुम्ही असे परक्यासारखे वागू नका. सखीच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. अजयला तिच्या नजरेला नजर देणंही अवघड वाटत होतं, कारण चूक तिची नाही त्याची होती. त्याच्या मनात चोर होता, पण हे कबूल कसं करणार होता तो? सखी कुठे काय झालंय मला? मी ठीक आहे, फक्त कामाचा थोडा ताण आहे. हळूहळू सगळं ठीक होईल. तो तिच्याकडे न पाहता बाहेर निघून गेला. त्याने तिला समजावून तर सांगितलं, पण त्यालाही ठाऊक होतं की एक ना एक दिवस त्याचं गुपित सखीला समजणारच आहे. त्यावेळी काय होईल या कल्पनेनेच तो घाबरला होता.
इकडे सखीला त्याच्याशी बोलून बरं वाटलं. तिला वाटलं मी उगाच अजयवर संशय घेत होते. कामाचा ताण असल्यामुळेच तो शांत राहत असेल व ते फोनवरही कामाबद्दलच बोलत असेल. तिचं अजयवर जीवापाड प्रेम होतं. तो तिला कधीच धोका देणार नाही असा तिला विश्वास होता. तिने त्याला वेळ देण्याचा विचार केला. कदाचित काही दिवसात विकी परत नॉर्मल होईल असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिने त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ज्यामुळे तिला त्याच्यावर संशय येत होता. पण सत्य हेच होतं की अजयचं आणि नीतीचं अफेअर चालू होतं. सखी त्याची पत्नी असूनही तो नीतीकडे आकर्षित झाला होता. नीतीने त्याला इतकं वेळ लावलं होतं की आता त्याला नीतीशिवाय काहीच सुचत नव्हतं. अजय आणि नीती दोघांवरही सखीचं खूप प्रेम होतं. पण ते दोघेही सखीच्या भावनांचा विचार न करता सगळ्या मर्यादा ओलांडत होते. पुढं काय होणार आहे याचा विचार दोघंही करत नव्हते. तो व्हॅलेंटाईनचा दिवस होता. त्या दिवशी अजय नीतीला खुश करण्यात इतका बिझी होता की त्याने आपली पत्नी सखीला साधं विषही केलं नव्हतं. पण सखीला पूर्ण विश्वास होता की तिचा पती अजय मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्याला एक रोमॅन्टिक सरप्राईज देईल. 5 वर्षापूर्वी व्हॅलेंटाईनच्याच दिवशी अजयने सखीला प्रपोज केलं होतं. तिने बोलता बोलता नीतीबरोबर हे चॅलेंजसुद्धा लावलं होतं की अजय तिच्यासाठी नक्कीच काहीतरी करेल. पण नीतीला मात्र खात्री होती की असं काही होणार नाही. नीती सखीची जिवलग मैत्रीण. आजपर्यंत आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट तिने नीतीबरोबर शेअर केली होती. तिला आपली मैत्रीणच नाही तर आपली बहीण मानत होती. त्या दिवशी संध्याकाळी सखी खूप छान सजून तयार झाली आणि अजयची वाट पाहत बसली. तो आता येईल, नंतर येईल, तो कदाचित कुठेतरी अडकला असावा, ती स्वतःच्याच मनाला समजावत होती. पण बराच वेळ झाला तरी अजय ऑफिसमधून आला नव्हता. ती सारखी त्याला फोन लावत होती पण तो तिचे फोनही उचलत नव्हता. त्यामुळे ती आता अस्वस्थ व्हायला लागली होती. अजयने निदान एक फोन तरी करून सांगायला हवं होतं. ती उदास होऊन विचार करत होती. इतक्यात तिला एक निनावी फोन आला की तिचा पती अजय आणि नीती यांच्यात अफेअर सुरू आहे व अजय आताही तिच्याबरोबरच तिच्या घरी आहे. हे ऐकून सखी शॉक झाली. तिची मैत्रीण आणि तिचा पती, हे कसं शक्य आहे? तिचे हातपाय कापायला लागले होते. पण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी तिला ही गोष्ट खरी आहे की नाही ते पडताळायचं होतं. कोणत्याही निनावी कॉलवर विश्वास ठेवून तिला आपल्या संसारात विष कालवायचं नव्हतं. म्हणून ती तडक नीतीच्या घरी गेली. तिला बाहेर अजयची कार उभी दिसली. तिचे हातपायच गळाले. हृदय जोरात धडधडू लागलं. तिची आतमध्ये जाण्याची हिंमतच होत नव्हती. तरीही हिंमत करून ती पुढे गेली. दरवाजा उघडाच होता, फक्त लोटलेला होता. तिने थरथरत घरामध्ये पाऊल ठेवलं. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. सखीला इतका स्ट्रेस आला होता की तिला गरगरल्यासारखं वाटत होतं. धडधडत्या अंतकरणाने तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रूम खूप छान सजवलेली होती आणि समोर तिची मैत्रीण नीती व तिचा प्रिय पती अजय एकमेकांना आलिंगन घालून वेड्यासारखं किस करत होते. ते बघून सखीला भोवळच आली. स्वतःला सावरत ती मागे झाली. तिची पाठ भिंतीला आदळली. त्या आवाजाने अजय आणि नीती दचकून बाजूला झाली. समोर सखीला पाहून दोघांचेही धाबे दणाणले. दोघांनीही घाबरून एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्याकडे रागाने पाहून सखी तिथून निघाली व बाहेर पडली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते. निर्जीव झाल्यासारखी ती रस्त्यावरून चालत होती. तिला काहीच शुद्ध नव्हती की ती कुठे जाते, काय करते. वारंवार डोळ्यांसमोर तेच दृश्य येत होतं. इतक्यात एक कार समोरून आली, पण ती पुढेच जात होती. वेळीच ब्रेक दाबल्यामुळे कार थांबली. पण सखीला थोडा धक्का लागलाच. ती जमिनीवर पडली व बेशुद्ध झाली. सुदैवाने कार सखीच्या एका कॉलेज फ्रेंडची होती. वैभव नाव त्याचं. त्याने सखीला पाहताच गाडी थांबवली व तिला कारमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. काही वेळाने ती शुद्धीवर आली. वैभवने तिला तिच्या घरी ड्रॉप केलं व तो निघून गेला. सखीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. त्यावेळी शोभाताई घरी नव्हत्या. सखी हॉलमध्ये येऊन मटकन खाली जमिनीवर बसली. तिच्या मनातलं दुःख आता तिच्या सहन करण्यापलीकडे गेलं होतं. ती त्या थंड फरशीवर बसून ओक्साबोक्शी रडत होती. बराच वेळ रडल्यानंतर ती थोडी शांत झाली.
जवळच्या सोफ्यावर आपली हनुवटी टेकून ती शून्यात पाहायला लागली. इतक्यात अजय तेथे आला आणि तिच्याजवळ गेला. सखी, मला माफ कर. मी तुला सगळं सांगणारच होतो, तो तिच्या खांद्यावर हात टेकवत म्हणाला. पण तिने रागाने त्याचा हात झिडकला. का केलंस तू असं अजय? का धोका दिलास तू मला? काय कमी होती माझ्या प्रेमात? असं काय पाहिलंस तू नीतीमध्ये जे माझ्यामध्ये नाहीये? किती विश्वास होता माझा तुझ्यावर, पण तू माझ्यामधील विश्वासच नाहीसा करून टाकलास. काय कमी होती माझ्यात? माझ्या डोळ्यांआड तू माझ्याच मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध ठेवत होतास आणि मला काही कळलंच नाही. मला हे सगळं का समजलं नाही? ती स्वतःलाच विचारत होती. अजय मान खाली घालून सगळं ऐकत होता. तो उत्तर तरी कोणत्या तोंडाने देणार होता? तू माझ्या डोळ्यांसमोर तिच्याकडे आकर्षित होत होतास आणि मला कळलंच नाही. मी तुझ्या प्रेमात वेडे होते. आंधळा विश्वास करत होते मी. तुझ्यावर इतकं प्रेम करत होते ना मी, की तुझ्यावर संशय घेण्याचा विचार करणं मला गुन्ह्यासारखं वाटत होतं. तू मला धोका देशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. तिने त्याच्याजवळ जाऊन त्याची कॉलर पकडली. का केलंस तू असं? का तोडलास तू माझा विश्वास? ती त्याला हिंदळत म्हणाली. तो अजूनही गप्प होता. तिने त्याला रागाने दूर लोटलं. तिच्या पायांमध्ये उभं राहण्याचं त्राणसुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. ती रडत रडत खाली बसली. त्याने पाठीमागे वळून बघितलं. अजयची आई दारात उभी राहून सगळं ऐकत होती. शोभाताई पुढं आल्या व अजयच्या जोरात एक कानशिलात भडकावली. काय करून बसलास तू हे? असे संस्कार तर नव्हते दिले मी तुला. तू त्या नीतीसारख्या मुलीसाठी सखीला धोका दिलास. अरे, लाज नाही वाटली तुला? जी मुलगी तुझ्यावर आपला जीव ओवाळून टाकत होती तिला दगा दिलास तू. माझ्या डोळ्यांसमोरून चालता हो, नाहीतर मी माहीत नाही काय करून बसेल. त्याने त्याला रागाने तिथून बाहेर काढलं. त्यांनी खाली बसून सखीला आपल्या जवळ घेतलं. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. त्यांनी तिला थोपटत तिला शांत केलं. सखीला त्यांनी तिच्या रूममध्ये नेऊन झोपवलं. इकडे अजय मात्र निर्लज्ज सारखा परत नीतीकडे गेला. तिची तर सखीपुढे येण्याची हिंमतच होत नव्हती. पण सखीमुळे अजय आपल्यापासून दूर जातोय की काय याचं टेन्शन तिला आलं होतं. तिला आता अजयसोबत राहून ऐशोआरामात आयुष्य जगण्याची सवय झाली होती. त्यामुळेच तर तिने अजय तिच्या मैत्रिणीचा नवरा असूनही त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढलं होतं. पण अजय परत तिच्याकडे आलेला पाहून तिची भीती कमी झाली. तिने त्याच्यासमोर वाईट वाटल्याचं नाटक केलं, रडायचं नाटक केलं. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं व तिला समजावून सांगितलं की सखी त्याचा भूतकाळ आहे. तो आता फक्त नीतीवरच प्रेम करतो व काहीही झालं तरी तो तिची साथ सोडणार नाही. हे ऐकून तिची चिंता दूर झाली व ती त्याला बिलगली. इकडे सखीने आईंसमोर झोपण्याचं नाटक केलं, पण त्या रूम बाहेर जाताच परत उठून बसली. तिच्या डोळ्यांवर आता झोप कसली येणार होती? एकाएकी तिचं पूर्ण जगच उजाडलं होतं. तिची सगळी स्वप्न, एवढ्या वर्षांचं प्रेम, विश्वास धुळीला मिळाला होता. तिचं मन जुन्या आठवणींमध्ये हरवलं. सखी एक सुंदर व खूपच हुशार मुलगी होती. अजयही एक देखणा रुबाबदार मुलगा होता. ते दोघेही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्रच शिकत होते. सखीला अजय आधीपासूनच आवडत होता. अजयही सारखा तिच्या आसपास घुटमळत राहायचा. एक दिवस व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी त्याने सखीला प्रपोज केलं. सखी या दिवसाची वाटच पाहत होती. तीही लाजत त्याला हो म्हणाली आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. दिवस जसे जसे जात होते त्यांचं प्रेम वाढतच चाललं होतं. अजय सखीची खूप काळजी घेत असे. त्यांची जोडी कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय होती. लास्ट इयरची परीक्षा होताच दोघांनीही आपापल्या घरी कळवलं. दोघांचीही घरचे जास्त आडेवेडे न घेता लग्नाला तयार झाले. मग काय, छट मंगनी पट ब्याह म्हणतात ना, तसंच त्यांचंही लवकरच लग्न झालं. तिने किती विश्वासाने आपला हात त्याच्या हातात दिला होता. पण आज त्या विश्वासरूपी काचेला तडे गेले होते. ते परत जोडता येणं शक्य नव्हतं. तिने स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती बराच वेळ रडत होती. रडून रडून डोळे कोरडे पडले होते. पण मनातलं दुःख काही कमी होत नव्हतं. तिचा विश्वासघात अशा दोन व्यक्तींनी केला होता ज्यांच्यावर तिला सगळ्यात जास्त विश्वास होता. एक तिचा प्रिय पती होता आणि दुसरी तिची मैत्रीण. तिच्या संसाराला तिच्या मैत्रिणीचीच नजर लागली होती. सखी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत होती. मनावर जे घाव झाले होते त्याच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या.
कालपर्यंत आपली वाटणारी तिची जीवाभावाची माणसं अचानक परकी झाली होती. ज्याला तिने स्वतःचं संपूर्ण जग मानलं होतं, आज त्यानेच तिचं जग उजाडलं होतं. ती रात्रभर विचार करत होती. अजय घरी आला नव्हता, म्हणजे तो पुन्हा नितीकडेच गेला होता. सकाळी सखीची आई रजनीताई तिला भेटायला आल्या. सखीची अवस्था पाहून त्या खूप घाबरल्या. सगळं माहीत झाल्यानंतर तर त्यांचे हातपायच गळाले. आपल्या लेकीचा सुखाने सुरू असलेला संसार असा अचानक उधळल्याने त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेनासे झाले. त्यांनी सखीला धीर दिला व तिला आपल्यासोबत घेऊन जाण्याची तयारी केली. पण सखी शोभाताईंना एकटं सोडून जायला तयार झाली नाही. रजनीताईंना माहीत होतं की शोभाताई सखीवर मुलीप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे त्यांनी तिला तिथे राहण्याची परवानगी दिली, पण लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेण्याचा सल्ला दिला. इकडे शोभाताईही अजयच्या अशा वागण्याने खूप दुःखी होत्या. सखीला त्या आपली मुलगीच मानत होत्या. अजयने सखीसारख्या गोड मुलीला धोका कसा दिला याचं त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. सखी आणि अजयचं नातं तुटताना पाहून त्या खूप व्यथित झाल्या होत्या. पण आता निर्णय त्यांनी सखीवर सोडला होता. ती जो काही निर्णय घेईन त्यात त्या तिची साथ देणार होत्या. खरं तर सखीसारखी गुणी मुलगी आपली सून आहे या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान होता. पण अजयच्या मूर्खपणामुळे त्यांनी सगळंच गमावलं होतं. अजय पुन्हा नितीच्याच सोबत आहे हे कळल्यावर त्यांना समजलं की त्याला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नव्हता. तो त्या क्षणिक आकर्षणाला प्रेम समजत होता. त्यामुळे तो आता सखीसारखी सर्व गुण संपन्न पत्नीला गमावणार होता. त्या दिवशी संध्याकाळी अजयने घरी येऊन शोभाताईला सांगितलं की त्याला सखीला घटस्फोट देऊन नितीशी लग्न करायचं आहे. हे ऐकून शोभाताई फार चिडल्या व अजयला त्यांनी घराबाहेर काढलं व पुन्हा मला तोंड दाखवू नकोस म्हणून सांगितलं. अजयही रागाने आपलं सगळं सामान घेऊन नितीच्या घरी निघून गेला. त्या दिवशी एकमेकींच्या गळ्यात पडून सखी आणि शोभाताई खूप रडल्या. त्या धक्क्याने शोभाताई आजारी पडल्या. सखी त्यांची काळजी घेत होती. तिने आता शोभाताई बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची सून नाही तर मुलगी बनून त्यांची काळजी घेण्यासाठी. अजय तर स्वतःचा स्वार्थ बघून त्यांना सोडून गेला होता. आता फक्त तीच होती शोभाताईंची काळजी घेण्यासाठी. सखीने त्यांचा बिझनेस जॉईन केला. ती ऑफिसला जायला लागली. स्वतः सगळा कारभार सांभाळायला लागली. थोड्याच दिवसात ती ऑफिसचं सगळं काम शिकली. तिच्या हुशारीमुळे त्यांचा बिझनेस पूर्वीपेक्षा अजून चांगला चालू लागला. शोभाताईंनी सगळं सखीच्या नावावर केलं. या सगळ्या काळात वैभवने सखीची खूप मदत केली. वैभव स्वतःही मोठा बिझनेसमॅन होता. त्याने सखीला बरीच मदत केली. हे सगळं करताना तो नकळत तिच्या प्रेमात पडला. त्याने शोभाताईंना आपल्या मनातल्या भावना सांगितल्या व सखीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. वैभव एक खूप चांगला मुलगा होता. सखीसाठी अगदी योग्य होता. सखी अशी किती दिवस एकटी राहणार होती? कधी ना कधी तिला स्वतःचा संसार थाटावाच लागणार होता. त्यांना खात्री होती की वैभव सखीला सुखात ठेवील. त्यांनी सखीची समजूत घालून तिला दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं. थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं. सखी आता वैभवसोबत खूप खुश होती. इकडे पैसा कमी पडू लागताच निती आणि अजयमध्ये खटके उडू लागले व लवकरच नितीने अजयला लाथ मारून घराबाहेर काढलं. आता अजयला सखीपुढे हात पसरवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्याने आईची व सखीची माफी मागितली. आईंना त्याची अवस्था पाहून वाईटही वाटत होतं. शेवटी लेक होता तो त्यांचा. त्यामुळे सखीने त्याला त्याच्या घरात राहण्याची परवानगी तर दिली, पण त्याला कोणतेही अधिकार मात्र दिले नव्हते. एव्हाना अजयलाही कळलं होतं की निती आपल्यासोबत फक्त पैशांसाठी होती. तिच्या नादी लागून त्याने आपल्या निरागस पत्नीच्या खऱ्या प्रेमाचा अपमान केला होता. पण आता खूप उशीर झाला होता. वासनेच्या आहारी जाऊन तो सगळं गमावून बसला होता. पण आता वेळ निघून गेली होती. म्हणूनच क्षणिक सुखासाठी खऱ्या प्रेमाचा अपमान कधीच करू नये. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करूनही ते प्रेम परत मिळत नाही. समाप्त. कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.